लबाड लांडगा. एका मोठ्या जंगलात धूर्त नावाचा एक लांडगा राहायचा. तो दिसायला धष्टपुष्ट होता, पण स्वभावाने अतिशय लबाड आणि आळशी होता. त्याला नेहमी असे वाटायचे की कष्टाशिवाय काहीतरी चांगले खायला मिळावे. तो दिवसभर जंगलात इकडे तिकडे फिरून कोणाला फसवता येईल याचीच संधी शोधत असे. एके दिवशी शिकारी प्राण्याने शिकार करून सोडून दिलेले एक मांसाचे हाड त्याला सापडले. धूर्ताने विचार केला की हे हाड खूप चविष्ट असेल. त्याने ते मोठ्या आवेगाने आणि घाईघाईत खाण्याचा प्रयत्न केला, पण त्याच गडबडीत ते धारदार हाड त्याच्या घशात जाऊन आडवे अडकले. धूर्ताला श्वास घेणे कठीण झाले आणि घशात प्रचंड वेदना होऊ लागल्या. तो मदतीसाठी इकडे तिकडे धावू लागला, पण कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हते. तितक्यात त्याला नदीच्या शांत काठावर बकुळा नावाची एक पांढरी शुभ्र बगळी उभी असलेली दिसली. ती एका पायावर उभी राहून मासे शोधत होती. धूर्त वेदनेने विव्हळत बकुळाजवळ गेला आणि गयावया करू लागला. तो म्हणाला, बकुळा मावशी, प्लीज मला वाचव. माझ्या घशात हाड अडकले आहे. तुझी मान लांब आहे, तू ते सहज बाहेर काढू शकतेस. तू जर मला मदत केलीस तर मी तुला सोन्याचे नाणे बक्षीस देईन. बकुळा प्रथम थोडी घाबरली, कारण तिला माहित होते की लांडगे कधीच विश्वासू नसतात. पण धूर्ताची ती दयनीय अवस्था पाहून तिला त्याची दया आली. तिने विचार केला की कोणाचा तरी जीव वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. तिने त्याला मदत करण्याचे धाडस दाखवले. बकुळाने आपली लांब आणि टोकदार चोच धूर्ताच्या उघड्या तोंडात घातली. तिने अत्यंत सावधगिरीने तो अडकलेला हाडाचा तुकडा आपल्या चोचीने पकडला आणि एका झटक्यात तो बाहेर ओढून काढला. धूर्ताला लगेच आराम वाटला आणि त्याचे डोळे चमकू लागले. घसा मोकळा होताच धूर्त आनंदाने उड्या मारू लागला. त्याला आता पूर्वीसारखीच भूक लागली होती. तो तिथून निघून जाऊ लागला. तेव्हा बकुळा त्याला थांबवून म्हणाली, धूर्त, आता माझे वचन पूर्ण कर. कुठे आहे माझे सोन्याचे नाणे? मला माझे बक्षीस दे. धूर्त थांबला आणि मोठ्याने अकराळ विक्राळपणे हसून म्हणाला, बक्षीस? अरे मूर्ख बगळी, तू तुझे डोके एका लांडग्याच्या तोंडात घातले होतेस आणि मी तुझे डोके धडावेगळे केले नाही. हेच तुझे सर्वात मोठे बक्षीस आहे. गपचूप इथून निघून जा, नाहीतर पुढच्या वेळी तुलाच माझा नाश्ता बनवावा लागेल. बकुळाला धूर्ताच्या लबाडीचा आणि कृतज्ञपणाचा खूप राग आला. तिला समजले की दुष्ट लोकांशी केलेली मदत नेहमीच वाया जाते. तिने तिथे थांबणे धोक्याचे आहे हे ओळखले. ती काहीही न बोलता आपले मोठे पंख पसरवून निळ्या आकाशात उडून गेली. काही दिवसांनी धूर्त पुन्हा एका संकटात सापडला. एका शिकाऱ्याच्या जाळ्यात त्याचा पाय अडकला. तो मदतीसाठी ओरडत राहिला, पण यावेळी त्याला वाचवायला जंगलातील कोणीही प्राणी पुढे आला नाही. लबाडीमुळे आणि विश्वासघातामुळे त्याने Like and subscribe. Click on the bell icon for more videos. Share and follow.